मी टारडबाई ममता. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी 13 तारीख 2026 आपला श्रावण महिना सुरू होत आहे. स्वामींचा वार आहे. श्री स्वामी समर्थ स्वामींचा वार आहे. ही रील तुमच्याकडे जर का आली, हे जे पोस्ट आहे किंवा हे जे तुम्ही व्हिडिओ म्हणा, जे पण काय म्हणाल ते तुमच्याकडे आलं तर समजा हे तुमच्यासाठीच आहे. तर आपण नक्की बघूया आज की साईबाबा आपल्याला या दिवसासाठी, श्रावण महिना आपला सुरू होतो आहे. सर्वात पहिलं सगळ्यांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. आपल्या महादेवांचा महिना आहे हा. नवीन नवीन सण सगळे येणार आहेत. त्या सगळ्यासाठी सगळ्यांना काय म्हणतात ते, सगळ्यांना त्याच्यासाठी पण शुभेच्छा. तर पाहूया आपण उशीर न करता साईबाबा आपल्याला काय सांगत आहेत. मी कार्ड्स सगळी शफल करून ठेवलेली आहेत. मी हातात एका कॅमेरा पकडते म्हणून मी शफल करून ठेवते. साईबाबांना आपल्याला काय सांगायचं आहे आज. साईबाबा आणि स्वामी समर्थांचं रीडिंग आपण करतोय. तर स्वामी समर्थ आणि साईबाबांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण नक्की बघूया. साईबाबांच्या कार्डद्वारे आपण बघूया, कारण स्पेसिफिक स्वामींची अशी कार्ड नाही आहेत. तर मी साईबाबांमध्ये स्वामीच, कारण स्वामी हे साईबाबांचे गुरु आहेत. दत्तगुरू स्वामींचा अवतार आहेत. स्वामी दत्तगुरूंचा अवतार आहेत. तर ब्रह्मा विष्णू महेशांचा आपण आशीर्वाद घेऊन सुरू करूया. बघू आपल्याला साईबाबा, आपले स्वामी बाबा काय सांगतायत. श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्याला काय सांगतायत आपण बघूया आजच्या रीडिंगमध्ये. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला रीडिंग घेऊन आलेले आहे. तर स्वामी म्हणतायत आपल्याला समर्पण, सरेंडर व्हा, समर्पण. बघू काय म्हणतायत ते आपल्याला. आपल्याला साईबाबा म्हणतायत, स्वामी सांगतायत आपल्याला की तुम्ही समर्पण करा. समर्पण करणं, सरेंडर व्हा तुम्ही देवाला तुमचे जे पण काही तुमची दुःख आहे, जे पण काही तुमच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत आता तुमचे सुरू, मग तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पैशाविषयी प्रॉब्लेम असू देत, तुमच्या नोकरीविषयी असू देत, तुमच्या हेल्थविषयी असू देत, आरोग्याविषयी असू देत, तुमच्या घराविषयी काही असू दे. तुम्हाला असं वाटत असेल ब्लॅक मॅजिक केली आहे, कोणी तुमच्यावरती काळी जादू केली आहे, तुम्हाला नजरच कोणाची लागते, बाळच माझं रडतं, मला नोकरीच नाही आहे, मला शिक्षणामध्ये यशच येत नाही आहे, सगळी कामं माझी थांबलेली आहेत. तर आपल्याला हेच सांगताय हे कार्ड. स्वामी आपल्याला हेच सांगताय की गुरुवारी तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जा, किंवा गुरुवारी तुम्ही स्वामींचा फोटो बघा, साईबाबांचा फोटो बघा, इमेज बघा. घरामध्ये तुमच्या मंदिरमध्ये, घराच्या मंदिरामध्ये जर का स्वामींचा फोटो असेल, दत्ताचा फोटो असेल, साईबाबांचा फोटो असेल, तर नक्की त्यांना प्रणाम करा. त्यांना तुम्ही सांगा की मी तुम्हाला पूर्णपणे समर्पित झालेलो आहे. आता माझी जी काही पण दुःख आहेत ती तुम्ही घ्या. माझ्या दुःखांमधून मला मुक्त करा. मला चांगल्या जीवनामध्ये मार्ग मिळू देत. तुम्ही माझे मार्गदर्शक बना, असं तर तुम्ही सांगू शकता ना स्वामींना. स्वामी तर आपले बाबांसारखेच आहेत आपल्या. तर आपले गुरुच आपण आहेत. जे पण तुमचे गुरु असतील, मी असं नाही म्हणत की स्वामी समर्थ असतील, जे पण तुमचे असतील, कोणाचे गोंदवलेकर महाराज असतील, कोणाचे गजानन महाराज असतील, कोणाचे आणखी साटम महाराज असतील, कोणाचे आणखी कोणते महाराज असतील, साईबाबा असतील माझे, तर जे पण तुमचे असतील, कोणाचा गणपती बाप्पा असेल गुरु, कोणाचे त्यांची कुलदेवी गुरु असेल, कुलदेव गुरु असेल, कोणी मातापित्यांना गुरु मानतात, तेही आपले गुरुच आहे. तर त्यांना समर्पित व्हा. तुम्ही जे पण तुमचे गुरु आहेत त्यांना समर्पित व्हा, त्यांना सरेंडर व्हा. त्यांना तुमची सगळी दुःख सांगा. तुमची दुःख जी आहेत ती त्यांना सगळी माहीतच आहेत. तुम्ही सांगायची पण त्यांना गरजच नाही आहे अजिबात. तर त्यांना तुम्ही ती दुःख सांगा तुमची. त्यांच्याशी म्हणतात ना की त्यांच्याशी समर्पित व्हा. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत तुमच्या. तर ते नक्की तुम्हाला यातून बाहेर काढतील. तुमचं जे वर्तमान काळामध्ये तुमची जी ओढाताण चाललेली आहे, मन तुमचं शांत नाही, अशांत आहे, शांतता नाही आहे. जर आपण मनामध्ये नुसतं काऊर माजलं आहे, मनामध्ये नुसते कॉन्फ्लिक्ट चाललेत, तुमचे गोंधळ चाललेत मनामध्ये, काही तुम्हाला समजत नाही आहे, तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करताय, अवास्तव प्रमाणात काहीतरी विचार करताय, त्यामुळे तुमच्यामध्ये नैराश्य आलेलं आहे, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात. तुम्हाला म्हणतात ना की कोणत्या तरी गोष्टीचं तुमच्याबरोबर जे काही भूतकाळामध्ये झालेलं आहे त्यामुळे तुम्ही खूप मन चलबिचल आहे, किंवा
आता तुमच्याबरोबर ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, कोणी तुम्हाला घरामध्ये मान देत नाही आहे किंवा तुम्हाला तुमच्यामध्ये कर्जाचा डोंगर वाढला आहे, कोणती नशा तुम्हाला लागली आहे, कोणी काळी जादू तुमच्यावर केली आहे, या सगळ्या गोष्टी पण तुमच्या ज्या मनातल्या काही आहेत, कोणी आजारपणामुळे त्रस्त आहेत, मुलं अभ्यास करून त्यांना यश नाही आहे, काही काही मुलांना अभ्यास करून लक्षात राहत नाही आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत. कोणाचा कर्जाचा डोंगर खूप झाला आहे, कोणाला जॉब लागत नाही, कोणाला प्रमोशन मिळत नाही, कोणाचं काही कोणाचं प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही, अशा सगळ्यावरती एकच इलाज आहे. स्वामी समर्थांना, जे पण तुमचे गुरु आहेत त्यांना तुम्ही सरेंडर व्हा, त्यांना तुम्ही समर्पित व्हा. ते तुमचं जे आता वर्तमान काळामध्ये जे चाललेलं आहे सगळं दुःख, त्यातून तुम्हाला ते बाहेर काढतील आणि तुमच्या जीवनामध्ये ते मार्गदर्शक बनतील. वाटाड्या म्हणतात ना, वाटाड्या मला वाट दाखव, तसं ते तुम्हाला वाट दाखवतील. बघू आणखी आपले स्वामी समर्थ आपल्याला काय सांगत आहेत. आसक्ती, मी बाप्पा आपल्याला इथे सांगत आहेत आसक्ती आहे. आसक्तीचं कार्ड म्हणजे तुम्हाला कुठे कुठे अटॅचमेंट आहेत, तुम्हाला खूप कर्तव्य पार पाडावी लागत आहेत. खूप जणांना घराची, फॅमिलीची, बघा फॅमिलीची कर्तव्य आहेत, कोणाला आपापल्या भूमिका, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपलं म्हणतात ना की ऑफिसमध्ये जर का आपण असू तर आपल्याला आपलं एक कॅरेक्टर प्ले करायला लागतं. आपण कुठे ना कुठेतरी आपलं काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी आपली कर्तव्य आपण पार पाडत आहोत. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण म्हणतात ना की कोणासाठी तरी आपण जगत असतो किंवा आपल्यासाठी कोण जगत असतं त्यांना आपण जगवण्यासाठी आपण जगत असतो, अशी जी परिस्थिती आपली असते. आपल्याला घर बघायचं असतं, आपल्याला ऑफिस बघायचं असतं, बिझनेस बघायचा असतो, मित्रमंडळ बघायचे असतात, आजूबाजूचे लोक बघायचे असतात, कोणी NGOशी जुडलेले असेल तर त्यांना NGOमध्ये वगैरे बघायचं असतं. तर या सर्वासाठी आपल्याला असं सांगतायत की तुमची कर्तव्य आहे, तुमची भूमिका काही असेल, हे तुमचं सगळं तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी तुमची अटॅचमेंट असते, एक प्रकारे अटॅचमेंटचं कार्ड आहे, तुमची एखाद्या गोष्टीची अटॅचमेंट असते. तर तुम्हाला हे सांगितलं जातं आहे की मग ती कोणाशी तुमची म्हणजे जर का तुमचं लव रिलेशनशिप असेल तर तुमची त्यांच्याशी अटॅचमेंट असते, लव अटॅचमेंट असते, रिलेशनशिपमध्ये अटॅचमेंट्स असतात, वर्कमध्ये तुमची अटॅचमेंट असते, एज्युकेशनमध्ये तुमची अटॅचमेंट असते, तुम्ही जिथे राहत असता तिथे तुमची अटॅचमेंट असते, गावामध्ये राहत असाल तर तिथली अटॅचमेंट तुम्हाला असते. तर अशी तुमची जी सगळी कर्तव्य असतात, ही तुमची जी कर्तव्य तुम्ही पार पाडत असता जीवनामध्ये, तर तुम्हाला असं सांगितलं जातं आहे, या कार्डातून तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की या सगळ्यामधून सुद्धा तुम्हाला एक सांगितलं जातं आहे की तुमचा जो उद्देश आहे, उद्देश काय आहे, तर तुम्हाला तुमच्या जो आत्मिक उद्देश आहे, जो तुमचा सोल पर्पज आहे, जो तुमचा स्पिरिच्युअल पर्पज आहे, तुमचा जो आत्म्याचा तुमचा जो पर्पज आहे, तो तुम्ही अजिबात विसरता कामा नाही. तुमची जी कर्म आहेत ती तुमची नात्यातून असू देत की तुमच्या एक्सपिरियन्समधून असू देत किंवा तुमचा जो जीवनाचा जो आध्यात्मिक हेतू काय आहे, हे तुम्हाला त्याची जाणीव ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे रिच्युअल्स वगैरे आहे, जे तुमच्या घरामध्ये पारंपरिक गोष्टी चालत आलेल्या आहेत, त्या अध्यात्माविषयी पण याच्यात सांगितलं जातं आहे की त्या अध्यात्मसुद्धा तुम्हाला पाळलं पाहिजे. घरच्या रूढी, परंपरा, हे सगळं तुम्ही पाळताय, हे काय आहे हे सुद्धा समजून तुम्हाला घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीची अटॅच असाल, एखादी म्हणतात ना की कर्तव्य तुम्ही पार पाडत आहात जीवनामध्ये, तर कर्तव्य पार पाडता तुम्ही अध्यात्माचं जे कर्तव्य आहे ते सुद्धा विसरू नका, असं तुम्हाला साईबाबा सांगायचा प्रयत्न करतायत. विकास, नेक्स्ट कार्ड तुमचा आलेला आहे विकास. विकास म्हणजे काय? ग्रोथ. आता तुम्हाला बाबा असं सांगतायत की साईबाबा आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत ना स्वामी. तर स्वामी असं म्हणतायत आपल्याला की तुमचा विकास होईल, तुमचा विकास होतच राहणार आहे. तुम्ही हार्डवर्क करताय, हार्डशिप करताय, एफर्ट्स घेताय एवढी, तर तुमचा विकास होणार आहे. पण कधी कधी काय होतं माहिती आहे, आपण ना कधी कधी जर का जॉब करत असाल करिअरमध्ये, तर किंवा आपल्या घरामध्ये काही मोठे लोक आपल्याला किंवा आपले फ्रेंड्स असतात, कधी कधी आपल्यापेक्षा लहान व्यक्ती पण असते, असं नाही की जिथे आपले गुरु असतात, कधी कधी आपले मेंटॉर असतात, आपले काउन्सिलर असतात, आपले टीचर असतात, लेक्चरर असतात, प्रोफेसर असतात, कधी कधी आपले फ्रेंडही असतात, कधी आपल्या आजूबाजूचे कोणी मोठे लोक असतात, हे आपल्याला ना खूप गोष्टी काही सांगायचा प्रयत्न करतात. तर ते आपल्या भल्यासाठीच करत असतात. आणि मेनली आपल्या घरातले जे आपले आईवडील आहेत, आपले गुरु आहेत, हे आपल्या भल्यासाठी आपल्याला काही गोष्टी सांगत असतात. पण ते आपल्याला काय वाटत असतं, नाही हे आमचं काही चांगलं म्हणत नाही आहेत.
म्हणजे त्यांच्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, पण कधी कधी त्यातच दैवी संकेत दडलेले असतात, ते आपल्याला समजत नसतात. तर आपल्याला स्वामी म्हणतात की ते दैवी संकेत तुम्ही समजा, ते डिकोड करा. तुम्हाला तेच सांगितलं जात आहे की तुम्हाला म्हणतात ना की आईवडील जे बोलतात किंवा तुमचे गुरु जे तुम्हाला सांगतात ना, ते तुम्हाला असं वाटतं की एकदम हे आम्हाला कडवं औषध देत आहेत, म्हणजे आम्हाला एकदम घालून पाडून हाणून बोलत आहेत अगदी आम्हाला. यांचं म्हणजे आईवडिलांनी आपल्याला सांगितलं की नाही बाबा तू इथे ॲडमिशन नको घेऊ, तू तिथे ॲडमिशन घे. आता XYZ ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची, तिथे फीज जास्त आहे, पण तुम्हाला तिथेच घ्यायची आहे कारण फीज जास्त आहे, छान आहे, तुमचे फ्रेंड तिकडे जाणार आहेत. आणि दुसरीकडे सेम सगळं शिकवलं जाणार आहे तुम्हाला, पण तिथे फीस थोडी कमी आहे, पण तुमचे फ्रेंड तिथे नाही आहेत. तर आईवडील काय म्हणतात की तुम्ही तिथे जा, तिथे फीस कमी आहे, तिथे तुम्हाला सगळं शिकवलं जातं, ते इथे इन्व्हेस्ट का करायची. तर तुम्हाला ते असं वाटतं की आईवडील आम्हाला पैसे देत नाहीत, आईवडिलांना तुम्ही वाईट ठरवता. तर अशासाठी तुम्हाला, किंवा कधी कधी तुम्हाला प्रोजेक्ट आला आहे वर्कप्लेसमध्ये, तर तिथे ज्यांनी ते प्रोजेक्ट पहिला हँडल केलं आहे किंवा जी व्यक्ती पहिले हँडल करत होती ती आता सिनियर लेवलवर आहे, किंवा तुमचा ज्युनियर आहे की ज्यांनी दुसरीकडे कुठे तसं टाईपचं प्रोजेक्ट हँडल केलं आहे, तर तो तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करत असतो, काहीतरी गायडन्स देत असतो. तर त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की हा काय सटकलेला आहे, आम्हाला काही बोलतो, त्याचा तो जे तुम्हाला बोलतो ते तुम्हाला असं वाटतं की ते कडू औषधच आहे जसं काय आम्हाला. तर ते कडू औषध जे तुम्हाला दिलं जातं ते तुमच्या भल्यासाठी दिलं जातं. तर तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये कोणी असं कडू औषध पाजू शकतं, तर ते तुम्हाला कोणी काही सांगू शकतं, पण ते तुमच्या भल्यासाठीच स्वामी म्हणतात की त्या समोरची व्यक्ती तुम्हाला जे सांगेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल, आणि मीच ते बोलणार आहे समोरच्या XYZ व्यक्तीकडून, किंवा तुम्हाला सोल्युशन काहीतरी देणार आहे मी. तर ते वाईट समजून घेऊ नका, कारण तिथूनच तुमची प्रगती होणार आहे असं स्वामी सांगतायत. नेक्स्ट कार्ड तुमचा आलेला आहे, आप अद्वितीय हो. तुम्ही अद्वितीय आहात. जे तुमचं जे लाईफ आहे आता, जे तुमचं जीवन सुरू आहे ते तुमचं जे आहे, तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की तुमचं जे पण काही आताचं जीवन आहे तर तुम्ही अद्वितीय आहात. अद्वितीय म्हणजे काय, तर तुम्ही म्हणतात ना की तुम्ही दुसऱ्यांसारखे नाही आहात. तुम्ही स्वतः दुसऱ्याबरोबर तुम्हाला कम्पेअर करू नका. तुम्ही युनिक पीस आहात. माझे सगळे व्ह्युअर्स आहेत ते युनिक पीस आहेत, आत्ता जे आहेत ते शोधून सापडणार नाही अशी छान माणसं आहेत सगळी, आणि सगळी स्वामी भक्त आहेत, भले त्यांचे गुरु कोणीही असू देत. तर साईबाबा तुम्हाला हेच सांगत आहेत की तुम्ही एक अशी युनिक पर्सन आहात की जे दुसऱ्यांबरोबर आपली तुलना करू नका, हे त्यांना सांगायचं आहे. पण दुसऱ्यांपेक्षा खूप तुम्ही वेगळे आहात, तुमचे विचार वेगळे आहेत, तुम्ही जे काम करता ते खूप वेगळं आहे. म्हणून तुम्हाला हे कार्ड फक्त तुम्हाला एवढ्यासाठी स्वामींनी दिले की तुमची तुलना उद्याच्या दिवशी कोणाबरोबर करू नका. समोरच्याला एखादी गोष्ट चांगली मिळालेली आहे आणि ती मला मिळत नाही आहे, अरे त्याला आयफोन त्याच्या बाबांनी घेऊन दिला, 16 Pro घेऊन दिला, अरे वा, पण मला तर माझ्या बाबांनी काहीच घेऊन दिला नाही. मला तर माझ्या बाबांनी साधा विवोचा फोन घेऊन दिला, ओप्पोचा फोन घेऊन दिला, अरे रिअलमीचा फोन घेऊन दिला. पण त्यांची तेवढीच कपॅसिटी होती ना बाबांची, म्हणून तुम्हाला तेवढाच घेऊन दिला, किंवा तुमच्याकडे तेवढेच पैसे होते म्हणून तुम्ही तेवढ्याच याचा फोन घेतलात. तर असं तुम्ही समोरच्याबरोबर कंपॅरिझन करू नका, दुसऱ्याबरोबर आपली तुलना करू नका, कारण तो तुम्हाला माहिती आहे का की तो त्याला किती दुःख आहे. तुम्ही कदाचित खूप हॅपी असाल, तुम्हाला तर माहिती नाही ना की समोरच्याला किती दुःख आहे ते. आपण त्याच्या मनामध्ये गेलेलो नाही आहोत, की आपण कोणी टेलिपॅथीवाले माणसं नाही आहोत, की कोणी गुरु नाही आहोत आपण, की आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या कळतील असं. तर म्हणून तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे की तुम्ही तुमची तुलना कोणाशीही करू नका. अगदी तुमच्या फ्रेंडशी पण तुमची तुलना तुम्ही तुमच्या हजबंडशी, वाईफशी एकमेकांनी करू नका, तुमच्या गर्लफ्रेंडशी, बॉयफ्रेंडशी, तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कलिगबरोबर कोणाबरोबरही करू नका, तुमच्या बाजूच्यांबरोबर, फ्रेंड सर्कलमध्ये कुठेही करू नका. नेक्स्ट कार्ड आलंय, धारणाए बनाइये. तुमचं मन एकदम तुम्ही मुक्त ठेवा, आणि धारणा अशा कोणत्याही तुम्ही बनवू नका, अशा कोणत्या बनवू नका की ज्या तुम्हाला येत्या काळामध्ये प्रॉब्लेम देतील उद्याच्या दिवसामध्ये. तर धारणा अशा बनवा की ज्या तुम्हाला स्वामी देऊ शकतील, मदत करू शकतील तुम्हाला. तर अशा काही म्हणजे असे तुम्ही काही गोष्टी आपण असं मनामध्ये पकडून चालतो एखादी गोष्ट, अरे हे काय माझं काम होणार आहे, होणारच नाही, ही काय ना, ही व्यक्ती अशीच आहे समोरची. आपण समोरच्याला नेहमी कम्पेअर करत असतो आपल्याबरोबर, ही ना अशीच आहे, असं गॉसिप करतात ना ऑफिसमध्ये पण, रिअल लाईफमध्ये पण लोक गॉसिप करतात. तर तेव्हा तुम्हाला असंच बोललं जातं. तर तुम्हाला असं सांगितलं जातं आहे की तुम्ही कोणताही अनुमान लावू नका, कोणाबद्दल काही बोलू नका उद्याच्या दिवसामध्ये. कारण का,
या सगळ्या गोष्टीपासून कोणी तुमचे, याला ॲक्च्युली हे कार्ड आहे ब्रेन वॉशचं. तुमचा ब्रेन वॉश जर का कोणी करत असेल, तुमचे कान जर का कोण भरत असेल, तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कोणाबद्दल काही अनुमान लावू नका. जोपर्यंत तुमच्यासमोर एखादी गोष्ट तुमच्यासमोर येत नाही आहे तोपर्यंत समोरच्याबद्दल काहीही बोलू नका, काही अनुमान बांधू नका. तसंच तुम्हाला प्रोजेक्टबद्दल सांगितलं जातं. हेच तुम्हाला तुमच्या लव्ह रिलेशनशिपबद्दल जोपर्यंत सच्चाई तुमच्यासमोर येत नाही, जोपर्यंत काही गोष्टी तुम्हाला कळत नाहीत, तोपर्यंत तुम्ही बोलू नका. साईबाबा आपल्याला नेक्स्ट कार्डमध्ये सांगतायत स्वेच्छा. हे हिंदी रिडिंगमध्ये पण माझ्या आलं होतं. तुमची स्वेच्छा, तुमच्या मनानुसार तुम्ही साईबाबांना म्हणतात ना की साईबाबांना सरेंडर व्हा, शरण जा. साईबाबा नक्की तुमचा फायदा करून देतील. साईबाबांना तुम्ही शरण गेलात, गरज नाही आहे साईबाबांना तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायची. मी किती दुःखी आहे, माझ्या इतकं दुःखी दुनियेत कोणीच नाही, असं खूप जणांना वाटत असतं. तर स्वामी असं म्हणतात की तुम्ही, स्वामी आहेत ना आपले, भिवू नको, तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतातच आहेत आपल्याला. तर गरजच नाही आहे. उद्या गुरुवार आहे, स्वामींच्या मठात जा. जसं मगाशी मी म्हटलं तसं स्वामींना तुमची दुःख सांगायची गरजच नाही. स्वामीच तुमची दुःख सगळी जाणतायत. ब्रह्मांडाचे नायक आहेत आपले स्वामी, तर ते जाणणारच ना सगळ्या गोष्टी. तर तसेच साईबाबा आहेत, साईबाबा त्यांचे शिष्य आहेत, तर ते सुद्धा जाणतात सगळ्या गोष्टी. त्यांच्याकडे तुमच्या गुरुकडे तुम्ही फक्त गुरुला सांगा, मी तुला शरण आलेलो आहे, इथून पुढे तू माझा मार्गदर्शक असशील. तर ते मार्गदर्शक बनून तुमच्याबरोबर नक्की येणार आहेत. स्वामी म्हणतात की तुम्ही कोणालाही, तुमच्या गुरूंना तुम्ही काही कहाणी सांगू नका. सगळी तुमच्या गुरूंना कहाणी माहिती आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला नक्की स्वामींची भिवू नकोस, तुझ्या पाठीशी मी आहे, ही प्रतिक्रिया मिळणार आहे. आप मेरे जैसे ही हो. स्वामी असं म्हणतात तुम्ही माझ्यासारखेच आहात. स्वामींकडे काय आहे? काही नाही आहे. साईबाबांकडे काय आहे? काही नाही आहे. आये थे फकीर, गए भी फकीर. तसं आहे, मी जिंदा हूँ. स्वामी म्हणतात मी गेलेलो नाही. स्वामी काय घालायचे? फक्त लंगोट घालायचे. बाकी स्वामींना आपण सगळं चढवतोय, सोनं चांदी माणकं हिरं सगळं. तर स्वामी म्हणतात काही नाही आहे, मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे की ज्याच्याकडे काही नाही आहे, जो कंगाल आहे, ज्याच्याकडे काही म्हणजे काहीही नाही आहे, जो तुमच्यासारखाच 2 वेळेला जेवण जेवायला सुद्धा त्याला प्रॉब्लेम होतोय, तो सुद्धा बिचारा भुका आहे, भुकेलेला आहे बिचारा. तर जे भुकेलेले आहे, ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, ज्यांना असं वाटते जीवनामध्ये त्यांचे सगळे रस्तेच बंद झालेत, असे खूप लोक असतात ना, नैराश्यामध्ये असतात. त्यांना वाटतं जीवनामध्ये माझं काही होतच नाही आहे. कोण विचारे परीक्षेला बसून सुद्धा CAची परीक्षा, फॉर एक्झाम्पल CAची परीक्षेला बसलेत विचारे, 4-5 अटेम्प्ट दिलेत, ऑक्टोबर जून विचारे, डिसेंबरला त्यांचा रिझल्ट काहीच येत नाही, जूनला रिझल्ट काहीच येत नाही, विचारे फेलच होत आहेत. त्यांचे काही मार्कासाठी त्यांचं राहून जातं आहे. तर अशा सर्वांसाठी बाबा सांगतात की काही काळजी करू नका, जसे तुम्ही आहात तसाच मी पण आहे. जसे तुम्ही, काही बिझनेसमन आहेत त्यांना विचारांना काही डीलच मिळत नाही, त्यांची लोनच पास होत नाहीत, त्यांना कोणी कस्टमर्सच त्यांच्याकडे येत नाही. शॉपवाल्यांकडे पण असंच आहे. आपल्या गृहिणींनी विचारांनी एवढे एफर्ट्स घेतले तरी त्यांना कोणी ॲप्रिशिएट करत नाही. तसंच आहे एज्युकेशनमध्ये सुद्धा, समोरच्याला चांगले मार्क मिळतात, मला काहीच मार्क्स मिळत नाहीत, अशी कंप्लेंट आहे. खूप जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यांना काही त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंटप्रमाणे प्रॉफिटच नाही होत, दरवेळेला ते लॉसमध्येच जातात. शेअर बाजारवाले आहेत, जे कायदावाले लोक आहेत सगळे, ज्यांच्या काही केस वगैरे चाललेल्या आहेत, त्यांना पण विचारांना असंच वाटतं की आमचं काहीच होत नाही. तर अशा सगळ्या लोकांना स्वामी सांगतात मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, तुमच्यासारखाच गरीब आहे, तुमच्यासारखाच मी कंगाल आहे, माझ्याकडे काही नाही आहे. ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे काहीच नाही आहे, आम्ही गरीब आहोत, आम्हाला कोणी विचारतच नाही, अशा सगळ्यांचे देव कोण आहेत? आपले स्वामी श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा आपल्याला सांगतायत की अशा सगळ्या लोकांच्या मी जवळ आहे. अशा लोकांच्या हृदयामध्ये स्वामी वास करतात. ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्यांच्याकडे खायला भरपूर आहे, तर ते लोक स्वामींना घेऊन जातात भरपूर गोष्टी. पण खरे स्वामी मनात कोणाच्या असतात? हृदयात कोणाच्या राहतात? जे गरीब आहेत, जे स्वामींना मनापासून पुकारतात, मग ते अब्जपती करोडपती असून देत, ज्यांना पैशाची लालच नाही आहे, ज्यांना लोकांना काही सुनवायचं नाही आहे, असे जे लोक आहेत, अशा सगळ्यांच्यामध्ये स्वामी आणि साईबाबा वास करतात. नेक्स्ट कार्डमध्ये साईबाबा सांगतायत विपुलता. तुम्हाला लवकरात लवकर साईबाबा एक छानपैकी मोठं गिफ्ट देणार आहेत. आपले स्वामी तुम्हाला गिफ्ट देणार आहेत. काय गिफ्ट देणार आहेत? तर तुम्हाला ते कोणतीच गोष्ट तुम्हाला लाईफमध्ये कमी पडणार नाही, अशी विपुलता येईल तुमच्याकडे, भरभराट होईल तुमची. आणि ती तुम्हाला कधीच कोणती गोष्ट आयुष्यामध्ये पैसा कमी पडणार नाही. तुम्हाला धन धान्य समृद्धी येईल तुमच्याकडे. हा आशीर्वाद तुम्हाला साईबाबा देत आहेत.
नेक्स्ट कार्डमध्ये साईबाबा म्हणतात, मी तुला तुझे जे पण काही प्रॉब्लेम आहे, तू मला शरण येणार आहेस, तुझे प्रॉब्लेम मला माहीत आहेत, तर मी तुला ते स्वप्नाद्वारे कसे त्याला औषध काय आहे, त्याला सोल्युशन काय आहे ते मी तुला नक्की सांगेन. तू स्वप्न बघ, तुला मी काही संकेत देईन, काही संकेत तुम्हाला दिसतील, तर त्याद्वारे तुम्हाला नक्की कोणाच्या मुखातून तुमच्या दुःखासाठी तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं. आणि आपण नेक्स्ट कार्ड बघूया. साईबाबा आपल्याला काय आशीर्वाद देतात. सब ठीक आहे, सगळं ठीक आहे साईबाबा म्हणतात. बघा साईबाबा आपल्याला सांगतायत, शंकर भगवान आहेत, गणपती बाप्पा आहेत, दत्त बाप्पा आहेत, कान्हा आहे, साईबाबा आहेत, हनुमान बाप्पा आहेत, पहुंचे हुए उन्नत स्तर के गुरुओं में से एक मार्गदर्शन तथा रक्षा कर रहा है. तुमचं रक्षण आहे. तुम्ही जर का वेगवेगळ्या गुरूंचे बघता, आता प्रत्येकजण वेगवेगळ्या गुरूंचे बघतायत. कोणी मी बोललं जसं कोणी देवी मातेला कोणी गुरु करतात, कोणी आईवडिलांना गुरु करतात, कोणी गणपती बाप्पांना गुरु करतात, कोणी शंकर बाप्पांना गुरु करतात. महादेवांचे आता महिना आहे हा, आणि उद्याचा दिवस पण त्यांचाच आहे. उद्या 13 तारीख आहे, श्रावण महिना सुरू होतो आहे. श्रावण महिन्याच्या परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा. तर साईबाबा आपल्याला म्हणतात, तुमचे जे मेंटॉर आहेत, तुमचे जे मार्गदर्शक आहेत, तुमचे जे कोणी तुमचे काउन्सिलर आहेत, हे सगळे तुम्हाला नक्की मदत करतील. यांची सगळ्यांची कृपा तुम्हाला होते. तुम्ही जिथे पण तुम्हाला म्हणतात ना, ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट घातलं जातं टॅरो कार्डमधून, क्रिस्टल ब्रेसलेट घालतात, तसे हे तुमचे जे गुरु आहेत, स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, जे कोणी तुम्ही गुरु करता ते तुमच्यासाठी प्रोटेक्शन बनवून तुमच्या ऑरापर्यंत काही गोष्टी पोचू देत नाही आहेत. आपण एंड करतोय आता, शेवटचं कार्ड आपण काढतोय. साईबाबा आपल्याला काय म्हणतायत, जाता जाता काय संदेश देत आहेत. आकर्षण का नियम. आकर्षण का नियम. साईबाबा तुम्हाला सांगतायत, तुम्ही अशी व्यक्ती बना की जी लोकांच्यात आकर्षित होईल. लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तुम्ही लोकांकडे अट्रॅक्ट नाही व्हायचं, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजेत. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळेल. लोकांशी तुम्ही इतकं चांगले वागा, कोणावरती राग करू नका, एखाद्या चांगल्या व्यक्तीसारखं तुम्ही वागा, लोकांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा, लोकांच्या जीवनामध्ये आशेचा किरण बनून राहा. तुम्ही जितकं पण जमेल तितकं आबाल वृद्ध जे पण हँडिकॅप आहेत त्यांना मदत करा. ज्यांना जिथे गरज लागेल तिथे तुम्ही मदत करा. असे तुम्ही बनून राहा. तर असे तुम्ही बनून राहिल्यावरती तुमच्याकडे भरपूर विपुल संपत्ती असेल, तुम्हाला भरपूर जर का एज्युकेशन असेल, चांगला जॉब असेल, चांगली इन्कम असेल तुमची, तर त्यातली नक्की गोरगरिबांना द्या. तर त्याच्यामुळे तुम्ही असं समाजामध्ये असे बनाल, कारण तुम्ही एकदम वेगळे व्यक्ती आहात ना. हे बघा आलंय ना की तुम्ही अद्वितीय हो, तुम्ही एकदम अद्वितीय आहात, युनिक कॅरेक्टर आहात तुम्ही. तर त्यामुळे तुम्हाला साईबाबा असंच सांगतायत की लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत उद्याच्या दिवशी. तर नक्की उद्या तुम्ही म्हणजे म्हणतात ना की तुम्ही आकर्षण बिंदू उद्या बनणार आहात. पूर्ण रिडिंगचं हेच आहे की तुम्ही उद्या आकर्षण बिंदू लोकांचे बनणार आहात. तर श्री स्वामी समर्थ बोलून, भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे, ओम साईनाथ आहे बोलून मी नक्की आजचं रिडिंग संपवते. तुम्हाला कसं वाटतं हे नक्की तुम्ही मला सांगा. आज मी पहिल्यांदा एवढं साईबाबांचं रिडिंग केलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. टॅरोट बाय ममताला सबस्क्राईब करा चॅनलला. उद्या ह्याच्यापैकी काही ना काहीतरी जीवनामध्ये तुमच्या गोष्ट होणारच आहे. 13 ऑगस्ट श्रावणाचा पहिला दिवस आहे. स्वामींचाच दिवस आलेला आहे, दत्तगुरूंचा दिवस आलेला आहे. थँक्यू.